मित्रांनो, 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयाची एमसीक्यू सिरीज सुरू करत आहोत. आणि या सिरीजमध्ये आपण या सब्जेक्टमधल्या प्रत्येक टॉपिकवरती एमसीक्यू डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज पूर्ण फॉलो केली तर याच सिरीजमधून मॅक्सिमम क्वेश्चन्स तुमच्या सीईटीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अगदी 99% पर्यंत मार्क्स लागतात. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 18 एप्रिल पासून 20 दिवसांचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात येत आहे. या बॅचमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झाम पूर्वी कव्हर केला जाईल. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जाणार आहेत. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. इन विच इयर डिड द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अराइव्ह इन इंडिया आफ्टर बीइंग ग्रांटेड एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट्स बाय क्वीन एलिझाबेथ फर्स्ट? राणी एलिझाबेथ प्रथम यांनी व्यापाराचे विशेष हक्क दिल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी भारतात आली? तर राणी एलिझाबेथ प्रथम यांनी 1600 मध्ये सनद देऊन कंपनीला भारतात व्यापाराचे अधिकार दिले. त्यामुळे ऑप्शन बी 1600 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू प्रपोज द आयडिया ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर इंडिया इन 1934? 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर एम.एन. रॉय यांनी 1934 मध्ये भारतात पहिल्यांदा संविधान सभेची मागणी मांडली होती. त्यामुळे ऑप्शन ए एम.एन. रॉय इथे योग्य उत्तर आहे. अंडर विच प्लॅन वॉज द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया फॉर्म्ड इन 1946? 1946 मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली? तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेच्या शिफारसीनुसार भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन सी कॅबिनेट मिशन प्लान याचं योग्य उत्तर आहे. हु प्रेसाइडेड ओव्हर फर्स्ट मीटिंग ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ॲज इट्स टेम्पररी प्रेसिडेंट? संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले? तर मित्रांनो, सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून इथे निवड झाली होती. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा इथे योग्य उत्तर असेल. ऑन विच डेट डिड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इलेक्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद ॲज इट्स परमनंट प्रेसिडेंट? संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणत्या तारखेला निवड केली? तर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती. म्हणून ऑप्शन सी डिसेंबर 11, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हु सर्व्ड ॲज द कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणी काम पाहिले? तर सर बी.एन. राव यांची संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन बी सर बी.एन. राव इथे योग्य उत्तर आहे. हु वॉज द कॅलिओग्राफर हु हँड रोट द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन इन अ फ्लोइंग इटॅलिक स्टाईल? प्रवाही इटॅलिक शैलीत मूळ संविधान स्वहस्ते लिहिणारे कॅलिओग्राफर कोण होते? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संपूर्ण भारतीय राज्यघटना त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिली आहे. म्हणून ऑप्शन सी प्रेम बिहारी नारायण रायजादा इथे योग्य उत्तर आहे. The objective resolution, which later became the preamble, was moved by जवाहरलाल नेहरू on उद्दिष्टांचा ठराव ज्याचे नंतर प्रस्तावनेत रूपांतर झाले तो जवाहरलाल नेहरूंनी कधी मांडला? तर 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरूंनी मांडलेला हा ठराव संविधानाचा पाया ठरला. म्हणून ऑप्शन ए डिसेंबर 13, 1946 येथे योग्य उत्तर आहे. हाऊ मच टोटल टाइम डिड द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली टेक टू कम्प्लीट द कॉन्स्टिट्यूशन? संविधान पूर्ण करण्यासाठी संविधान सभेला एकूण किती वेळ लागला? तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. म्हणून ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days याचं योग्य उत्तर आहे. हु चेअर द ड्राफ्टिंग कमिटी कॉन्स्टिट्यूटेड ऑन ऑगस्ट 29, 1947? 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम केले. म्हणून ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग डेट्स
इज सेलिब्रेटेड ॲज कॉन्स्टिट्यूशन डे. खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून ऑप्शन सी नोव्हेंबर 26 हे याचं योग्य उत्तर आहे. व्हेन डिड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऑफिशियली केम इन टू द इफेक्ट? भारतीय राज्यघटना अधिकृतपणे कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. त्यामुळे 26 जानेवारी 1950 हे याचं योग्य उत्तर आहे. As per the 2026 status, how many schedules are currently in the Constitution? 2026च्या स्थितीनुसार संविधानात सध्या किती परिशिष्टे आहेत? तर मूळ संविधानामध्ये 8 परिशिष्टे होते, परंतु सध्या त्यांची संख्या ही 12 आहे. म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असेल. Who was the chairman of the Provincial Constitution Committee? प्रांतिक संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते? तर प्रांतीय राज्यघटनेशी संबंधित बाबी हाताळण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती होती. म्हणून ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. द 106th अमेंडमेंट ऍक्ट नारी शक्ती वंदन अधिनियम प्रोव्हाइड्स रिझर्वेशन फॉर वुमन इन विच बॉडीज? 106व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार महिलांना कोणत्या संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले? तर नारी शक्ती वंदन अधिनियमाद्वारे लोकसभा आणि विधानसभेच्या 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणून ऑप्शन बी लोकसभा अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लोकसभा आणि विधानसभा याचं योग्य उत्तर आहे. विच न्यू लॉ रिप्लेस द इंडियन पिनल कोड IPC ड्युरिंग द रिसेंट क्रिमिनल लॉ ओव्हरहॉल? अलीकडील फौजदारी कायद्यांच्या बदलामध्ये भारतीय दंड संहितेची म्हणजेच IPCची जागा कोणत्या नवीन कायद्याने घेतली? तर जुन्या ब्रिटिशकालीन IPCच्या जागी आता भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू करण्यात आला आहे. म्हणून ऑप्शन सी भारतीय न्याय संहिता BNS याचं योग्य उत्तर आहे. इन विच 2024 जजमेंट डिड द सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डाऊन द इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम ॲज अनकॉन्स्टिट्युशनल? 2024च्या कोणत्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली? तर माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत न्यायालयाने असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवून रद्द केली. म्हणून ऑप्शन बी असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म वर्सेस युनियन ऑफ इंडिया. So according to Article 368, what majority is required in a parliament to amend the constitution? कलम 368 नुसार घटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेत कोणत्या बहुमताची आवश्यकता असते? तर घटना दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमताची गरज असते. म्हणून ऑप्शन बी स्पेशल मेजॉरिटी विशेष बहुमत याचं योग्य उत्तर आहे. Which article of the Constitution officially repealed the Indian Independence Act 1947? घटनेच्या कोणत्या कलमाने भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अधिकृतपणे रद्द केला? तर कलम 395 नुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा आणि भारत सरकार कायदा 1935 रद्द करण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन डी आर्टिकल 395 कलम 395. According to the basic structure doctrine 1973, Parliament cannot amend 1973च्या मूळ संरचना तत्वानुसार संसद कशामध्ये दुरुस्ती करू शकत नाही? तर संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी घटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावता येत नाही. म्हणून ऑप्शन बी द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन घटनेची मूळ संरचना हे इथे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हिस्टॉरिकल एव्होल्युशन भारतीय राज्यघटना ऐतिहासिक उत्क्रांती या टॉपिकवरील काही महत्त्वाचे MCQ आता डिस्कस केलेले आहेत आणि हे MCQ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून अशाच पद्धतीने या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सोबतच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि MCQ सेट असणारे बुक्स आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.